इकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते। अशामध्येच यावरती अजित पवारांनी महत्त्वाचं विधान केलंय। राजीनामा द्यायचा की नाही हे स्वतः धनंजय मुंडे यांनी ठरवावं असं मोठं विधान अजितदादांनी केलं। तर सिंचन घोटाळ्याच्या वेळी माझ्यावरती देखील आरोप झालेत, त्यावेळी मी राजीनामा दिला होता असं अजित पवार यांनी म्हटलंय। पुरावा नसेल म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसेल असं उत्तरही अजित पवार यांनी दिलंय। तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोहोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना। काही जण आता तुम्ही प्रश्न विचारला, मग अजित पवार पाठीमागं 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।